या जगात प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. जे लोक इतरांना त्रास देतात त्यांचा अहंकार आणि वाईट दिवस हे तात्पुरते असतात. निसर्गाचा, देवाचा एक नियम आहे, अन्यायाचा घडा भरला की तो फुटतोच. त्यामुळे त्रास देणाऱ्यांचे दिवस खरोखरच मोजकेच असतात. देव कदाचित न्याय करायला वेळ घेईल, पण तो कधीही अन्याय होऊ देत नाही. तुमची न्याय करण्याची पद्धत वेगळी असते, जी आपल्याला सुरुवातीला समजत नाही, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. लक्षात ठेवा, चांगल्या माणसांच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यांची सत्कृत्य आणि प्रामाणिकपणा त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो. जेव्हा एखादी चांगली व्यक्ती रडते तेव्हा त्याचे अश्रू वाया जात नाहीत. देव नेहमी अशा व्यक्तीच्या सोबतीला असतो. ती सोबत एखाद्या चमत्कारिक रूपात नसेल, तर मनातील शांतता, कठीण प्रसंगात मिळणारे धैर्य किंवा अचानक मदतीला धावून येणारी एखादी व्यक्ती या रूपात असते. देव चांगल्या माणसांची परीक्षा नक्की घेतो, पण त्याला कधीच वाऱ्यावर सोडत नाही. अशा कठीण काळात सर्वात महत्त्वाची असते तो म्हणजे संयम. जेव्हा वाईट काळ चालू असतो तेव्हा असे वाटते की देव आपल्याला विसरलाय, तो ऐकत नाही. पण त्या काळात देव आपल्याला आतून मजबूत करतो. देव ते अश्रू पुसायला नक्की येईल, हा विश्वासच माणसाला प्रत्येक वादळाशी लढण्याची प्रेरणा देतो. वाईट माणसांचे वाईट दिवस जवळ आलेले असतात आणि चांगल्या माणसांचे सुखाचे दिवस लवकरच सुरू होणार असतात. फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागते. प्रामाणिक आणि चांगल्या माणसाने कधीच निराश व्हायचं नाही. जर तुमची बाजू सत्याची असेल तर संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभा राहणार. उशिरा का होईना, पण तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूचे हसू केल्याशिवाय देव शांत बसणार नाही. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. पहा, हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत नक्की ऐका. आज तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे आणि मनाला एक नवीन ताकद सुद्धा. चांगल्याच माणसांच्या वाट्याला दुःख का, हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा असतो. देव चांगल्या माणसांची परीक्षा घेतो, त्याला संपवण्यासाठी नाही, तर त्याला अधिक मजबूत करण्यासाठी. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर किंवा अगदी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा यांनी कधीच कोणाचे वाईट केले नाही, पण त्यांना आयुष्यभर त्रासाला सामोरे जावं लागलं. पण त्यांनी कधीच हार मानली नाही. प्रत्येक संकटाला धैर्याने, हिमतीने त्यांनी सामोरे गेले आणि विजय मिळवलाच. जेव्हा एखादी वाईट व्यक्ती तुम्हाला त्रास देते, तुमच्या डोळ्यात पाणी आणते, तेव्हा ते फक्त अश्रू पाणी नसते, तर तो तुमचा संयम असतो. देव ते सगळे पाहत आहे. म्हणतात ना, देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही. तो तुमच्या प्रत्येक अश्रूची नोंद ठेवत असतो. त्रास देणाऱ्या माणसाला सुरुवातीला वाटते की मी काहीही केले तरी माझे कोणीच काही बिघडू शकणार नाही. हा त्याचा अहंकार असतो. पण निसर्गाचा आणि कर्माचा एक नियम, तुम्ही जे जगाला द्याल तेच 1000 पटीने तुमच्याकडे परत येणार. म्हणून अहंकाराचा फुगा फुटला जाणार. विश्वास ठेवा. अन्यायाचा एक घडा असतो, जोपर्यंत तो भरत नाही तोपर्यंत देव शांत राहतो. पण ज्या दिवशी तुमचा तो घडा भरेल, तुमचे 100 कर्म पूर्ण होतील, त्या दिवशी त्या त्रास देणाऱ्याचे साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले जाणार. रावण, कंस यांच्यासारखे शक्तिशाली लोकही
कर्माच्या या नियमातून सुटू शकले नाहीत, तर आजचा हा सामान्य माणूस कसा सुटेल? अशा लोकांचे वाईट दिवस येतात तेव्हा त्यांना वाचवायला कोणीच पुढे येत नाही. त्यामुळे आज जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्यांच्याशी वाद घालण्यात स्वतःची ऊर्जा वाया घालवू नका. शांत रहा, कर्माला त्याचे काम करू द्या. तुमच्या मनात येईल देव स्वतः स्वर्गातून खाली येईल आणि माझे अश्रू पुसेल, पण नाही. देवाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तो तुम्हाला अशा अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात येईल. तो माणूस दुसरं कोणी नसून साक्षात देवाने पाठवलेला दूत असेल. जेव्हा तुम्ही पूर्णपणे हताश होताल तेव्हा नक्कीच तो देवदूत तुमच्या जवळ येणार आहे. संकटाच्या काळात तुमच्या मनात प्रचंड जिद्द निर्माण करेल. नाही, मी हार मानणार नाही. तर ती जिद्द साक्षात भगवंतानेच दिलेली शक्ती असणार. अचानक असे काहीतरी ज्या शत्रूने तुम्हाला त्रास दिला तो स्वतः तुमच्या समोर नतमस्तक होणार. एक छोटीशी गोष्ट. एका समुद्रात एक जहाज बुडते आणि त्यातून एकच माणूस वाचतो आणि एका निर्जन बेटावर पोहोचतो. तो देवाला प्रार्थना करतो पण कोणी येत नाही. तो राहण्यासाठी एक छोटी झोपडी बांधतो, पण एक दिवस त्या झोपडीला आग लागते. तो रडतो आणि देवाला दोष देतो, पण काही वेळेतच एक मोठे जहाज त्याला वाचवायला येते. जहाजाचा कॅप्टन सांगतो, आम्ही दुरून धूर पाहिला म्हणून समजलो की इथे कोणीतरी मदतीसाठी बोलवतंय. कधी कधी आपले अश्रू आणि आपले नुकसान हे देवानेच आपल्याला वाचवण्याचे साधन केलेले असते. म्हणून चांगुलपणा कधीच वाया जात नाही. जर तुम्ही मनाने साफ असाल तर तुमच्या पाठीशी विश्वाची सर्वात मोठी शक्ती साक्षात ब्रह्मांड उभा असतो. ज्यांनी तुम्हाला रडवले त्यांना माफ करा आणि पुढे जा, कारण त्यांची शिक्षा तुम्ही नाही तर देव ठरवणार. तुमचे अश्रू हे कमजोरीचे लक्षण नाही, तर तुमच्यातील सहनशीलतेचे लक्षण आहे. विश्वास ठेवा, तुमचे वाईट दिवस संपत आले आहेत. देव तुमचे अश्रू पुसून तुमच्या आयुष्यात सुखाची नवीन पहाट नक्कीच आणणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पहा, जर हा व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर नक्कीच तुमच्या अशा मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा जे कठीण काळातून जात आहे. श्री स्वामी समर्थ.